वक्तृत्वाच्या सादरीकरणामध्ये वक्तृत्वाचं पर्यावरण देखील महत्वाचं असतं आणि ह्या वक्तृत्वाच्या पर्यावरणामुळे अनेक गमती-जमती घडतात. तेव्हा आज मी रयतचा रट्टा नावाचा एक किस्सा सांगणार आहे. ही गोष्ट अशी आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांना सातारा विद्यार्थी काँग्रेसमार्फत 1,11,111 रुपयांची थैली देण्याचा निर्णय झाला. आता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा उपस्थित होते. तर संत गाडगेबाबांची सवय अशी होती की आपलं कीर्तन सुरू करायच्या आधी आणि नंतर ते गायब व्हायचे, अंतर्धान पावायचे, लोकांना दिसायचेच नाहीत. आणि मग या रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांना निधी देण्याचा जो कार्यक्रम सुरू होता, त्याला संत गाडगेबाबा प्रमुख पाहुणे होते. तर गाडगेबाबा तिथं आले आणि नेहमीप्रमाणे अंतर्धान पावले. लोकांनी शोधाशोध सुरू केली तर ते कुणाला सापडेनात. कार्यक्रमाची वेळ तर जवळ आलेली. मग कर्मवीर अण्णांनी एका विद्यार्थ्याला सांगितलं की तू गाडगेबाबांना हुडकून आण. अर्थात तो विद्यार्थी आमच्या वाळवा तालुक्यातल्या आष्टे गावचा होता. त्याचं नाव लोखंडे. हा लोखंडे उसात शिरला कारण अण्णांनी सांगितलं होतं गाडगेबाबांना शोधून आण. आणि मग उसात शिरल्यावर हे त्या काळातलं हायस्कूलचं पोरग त्या उसाची पानं त्याच्या हाताला कापायला लागली. हे चिडलं पोरग आणि मग त्याने एक उसाचं दांडका हातात घेतला आपल्या आणि त्या उसात गाडगेबाबांना शोधायला लागला. गाडगेबाबांना शोधता शोधता बराच वेळ शोधून घामाघूम झाल्यावर हाताला बरचसं कापल्यावर एका वाकुळ्याच्या भोंड्यावर बसलेले गाडगेबाबा त्याला दिसले. अर्थात ह्या लोखंडे नावाच्या विद्यार्थ्याला गाडगेबाबांची महानता माहिती असायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे त्यानं सरळ गाडगेबाबांच्या पाठीत त्या उसाचा रट्टा हाणला आणि म्हटलं तिकडे अण्णा हुडकायला लागल्यात आणि म्हाताऱ्यात तू इकडे येऊन कुठं बसलायस. आता हे म्हणजे संत गाडगेबाबांना कुणीही पाया पडलेलं आवडत नसे. संत गाडगेबाबांच्या जर कोण पाया पडलं तर हातातल्या काठीनं गाडगेबाबा त्या माणसाच्या पाठीत रट्टा घालायचे आणि पाया पडू नकोस असे सांगायचे. तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या पाठीमध्ये काठीचा रट्टा घालणाऱ्या गाडगेबाबांच्या पाठीमध्ये सुद्धा उसाच्या दांडक्याचा रट्टा देण्याचं काम ह्या रयत शिक्षण संस्थेला म्हणजेच आमच्या वाळवा तालुक्यातल्या लोखंडे नावाच्या विद्यार्थ्यानं केला. अर्थात हा किस्सा बॅरिस्टर पी जी पाटील यांनीच लिहून ठेवलेला आहे. बॅरिस्टर पी जी पाटील हे देखील उत्तम वक्ते होते. ते चित्रमय शैलीत बोलायचे आणि ते विषयाशी एवढे एकरूप व्हायचे. म्हणजे मला रयतमधल्या प्राचार्य एम ए शेख यांनी एकदा आठवण अशी सांगितली की बॅरिस्टर पी जी पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचं दी बाउंटिफुल बनियान नावाचं इंग्रजी चरित्र 4 भागामध्ये लिहिलं. मॅकमिलन प्रकाशनानं हे पुस्तक छापलं आणि जेव्हा या पुस्तकाच्या 4 प्रती पहिल्यांदा शिवाजी कॉलेजमध्ये आल्या तेव्हा बॅरिस्टर पी जी पाटील ह्या प्रती घेऊन अण्णांच्या समाधीस्थळावरती गेले. समाधीस्थळावरती पुस्तक ठेवलं आणि आपल्या गुरुचं चरित्र आणि शैक्षणिक विचार आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवले. याचा बॅरिस्टर पी जी सरांना एवढा आनंद झाला की बॅरिस्टर पी जी पाटील हे चरित्र हातात घेऊन तिथं नाचले. अशी आठवण मला प्राचार्य एम ए शेख यांनी सांगितलेली आहे. तेव्हा हे चित्रमय शैलीत बोलणारे बॅरिस्टर पी जी पाटील हे विषयाशी एवढे एकरूप होत की मला तर डब्ल्यू बी एचच्या कवितेच्या ओळी आठवतात. हाऊ कॅन यू सेपरेट द डान्सर फ्रॉम द डान्स, हाऊ कॅन यू सेपरेट द डान्सर फ्रॉम द डान्स. या पद्धतीनं नृत्यापासून नृत्य करणारा वेगळा करता येत नाही. एवढे बॅरिस्टर पी जी पाटील आपल्या विषयाशी तादात्म्य पावायचे. त्यामुळे रयत शिक्षण संस्था ही बॅरिस्टर पी जी पाटील असतील, प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, असे अनेक वक्ते घडवणारी ही कार्यशाळाच होती एक प्रकारची. कारण रयत असं एक चिनी म्हण आहे की जर तुम्हाला 1 वर्षाची तरतूद करायची असेल तर तुम्ही धान्य पेरा, तुम्हाला 10 वर्षाची तरतूद करायची असेल तर तुम्ही झाडं लावा आणि तुम्हाला 100 वर्षाची तरतूद करायची असेल तर तुम्ही माणसं पेरा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं मनुष्यबळ मिळेल अशा प्रकारची माणसं पेरली. हेच त्यांचं मोठेपण.